श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर उद्या आहे कार्तिक एकादशी. महिन्यातील 2 एकादशी या महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिक एकादशी. तर या एकादशीला ही एक चूक अजिबातही करू नका. आपल्याला भरपूर वेळा काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून चुका या होऊन जातात. जर आपल्याला एकादशीचे पुण्यफळ पाहिजे असेल तर आपण या चुका करू नये. तसेच तुम्ही उपवास केला नाही तरी पण चालेल, पण ही एक चूक अजिबातही करू नका. देवउठणी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी देव जागे होतात आणि या दिवसापासून चातुर्मास संपतो आणि हा शुभ कालखंडाचा प्रारंभ मानला जातो. यावर्षी देवउठणी एकादशी 23 नोव्हेंबरला साजरी होणार असून दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह देखील आहे. देवउठणी एकादशी ही एक अवर्णनीय शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवसापासून लग्नकार्य, बारसं यासह सर्व शुभ कार्य सुरू होतात. धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक एकादशीच्या दिवसापासून विश्वाचे नियंत्रक भगवान विष्णू आणि सर्व देव 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि आपापली कर्तव्ये स्वीकारतात. सर्व शुभ कार्ये देव उठल्यानंतरच होतात. देवउठणी एकादशीचा शुभ मुहूर्त काय आहे ते देखील आपण जाणून घेऊया. देवउठणी एकादशी 22 नोव्हेंबरला रात्री 11:03 सुरू होईल आणि 23 नोव्हेंबरला रात्री 9:01 समाप्त होईल. त्यामुळे गुरुवार 23 नोव्हेंबरला देवउठणी एकादशीचे व्रत केले जाणार आहे. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते 8:13 या वेळेत व्रत सोडणे शुभ राहील. या एकादशीला काही चुका अजिबातही करू नका. पहिली चूक म्हणजे एकादशीला भात खाणे वर्ज्य मानले जाते. मग तुम्ही उपवास केला नसेल तरी पण तुम्ही या दिवशी भात खाऊ नका. तुम्ही अगदी घरातील छोटे मुले असेल त्यांना देखील भात तुम्ही खायला देऊ नका. मग तुम्ही दुसरा एखादा पदार्थ देऊ शकता, पण भात हे देऊ नका. पोहे, पुलाव यापासून बनवलेल्या वस्तू या दिवशी खाऊ नये. मग ही एकादशी आज रात्रीपासूनच सुरू होते, त्यामुळे तुम्ही आज रात्रीपासूनच भात खाणे टाळावे. तसेच या दिवशी मांसाहार करू नये. कांदा, लसूण आणि नशेपासून दूर राहावे. मग तुम्ही आजपासून देखील मांसाहार करू नये, कारण की आजचा दिवस देखील एकादशीमध्ये मोडला जातो आणि जेव्हा पण एकादशी येते तेव्हापासून अगोदरच्या दिवशी देखील आपण संध्याकाळी देखील मांसाहार करायचा नाही. तसेच या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नका. कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये. अगदी छोटी मुंगी असेल तिची देखील आपण या दिवशी हिंसा करू नका, कारण की यामुळे आपल्यालाच पाप लागेल. या कार्तिक एकादशीच्या दिवशी भांडणे देखील करू नका. अगदी घरामध्ये देखील आपल्याला भांडण करायचे नाही. अगदी तुमची छोटी मुले असतील त्यांना देखील सांगा की घरामध्ये भांडण करू नका, कारण की वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. आपण जे बोलत असतो तेच आपल्याबाबत होत असते. त्यामुळे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. आपण जर नकारात्मक बोललो तर आपल्याबाबत देखील नकारात्मक होत असते आणि जर आपण एखादी गोष्ट बोललो, आपल्याला जी गोष्ट पाहिजे आहे ती गोष्ट बोललो, तिच्याबद्दल प्रयत्न करत राहिलो, मेहनत घेत राहिलो तर ती गोष्ट नक्कीच आपल्याला मिळते. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची नक्की काळजी घ्यावी. वास्तूमध्ये नेहमी पॉझिटिव्ह बोलत राहा. बघा, तुमचं सर्व काही व्यवस्थित होईल. तसेच या दिवशी तुळशीची पाने देखील आपल्याला तोडायची नाहीये. मग तुम्हाला जर पूजेसाठी तुळशीचे पान लागत असेल तर तुम्ही अगोदरच्याच दिवशी तुळशीचे पान हे तोडून ठेवा, किंवा तुम्ही खाली पडलेली तुळशीची पाने देखील घेऊ शकता, पण तुळशीची पाने तुम्ही तोडू नका, कारण की या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो आणि जर आपण तुळशी मातेची पाने तोडली तर तुळशी मातेचा उपवास भंग होतो असे म्हणतात. त्यामुळे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. जेव्हा पण एकादश असेल तेव्हा आपल्याला तुळशीची पाने ही अजिबातही तोडायची नाहीये. तुम्ही तुळशी मातेची पूजा करा, पण तुळशीची पाने ही तोडू नका. या एकादशीच्या दिवशी आपल्याला नखे आणि केस देखील कापायचे नाहीये. तुम्ही या गोष्टीची देखील काळजी घ्यावी. या एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची जेवढी पूजा होईल, जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण करायची आहे, कारण आपण जेवढी सेवा करत असतो तेवढाच आपला पुण्याचा बॅलन्स वाढत असतो आणि तो बॅलन्स आपल्याला कधीतरी कामाला येतोच. त्यामुळे आपण सेवा ही करत राहायची आहे. भरपूर वेळा असे होते की आपल्याला वाटते की आपण एवढी देवाची सेवा करतो, पूजा करतो, पण आपल्याला पाहिजे तसं फळ हे मिळत नाही. मग आपण जे कर्म केलेलं असतं त्या कर्माचे भोग फिटल्यावरती आपण जी सेवा करत आहोत त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळतं.
त्यामुळे तुम्ही सेवाही करत राहा, भगवान विष्णूंचं नाव घेत राहा। या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे। तसेच या दिवशी विष्णू सहस्रनाम किंवा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम देखील जरूर पठण करावे किंवा श्रवण करावे। तसेच या एकादशीच्या दिवशी आपल्याला आणखीन एक चूक करायची नाही, ती म्हणजे या दिवशी आपल्याला काळे वस्त्र हे परिधान करायचे नाहीये। अगदी काळ्या बांगड्या देखील तुम्ही या दिवशी घालू नका। भरपूर वेळा असे होते की मॅचिंगच्या काळामध्ये आपल्याकडून कधी या चुका होऊन जातात ते देखील कळत नाही। त्यामुळे या दिवशी तुम्ही काळे वस्त्र किंवा काळ्या बांगड्या देखील घालू नये। मग तुम्ही काळ्या रंगाची टिकली देखील या दिवशी लावू नका। तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्रे ही परिधान करू शकता, कारण की भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे। तसेच लाल रंगाची वस्त्रे देखील या दिवशी परिधान करू शकता। तुम्ही या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची मिठाई देखील अर्पण करावी। तसेच पिवळे फूल देखील भगवान विष्णूंना अर्पण करू शकता। तसेच या दिवशी केळी देखील दान करावी। मग जी गरजू व्यक्ती आहे तुम्ही तिला केळीही दान करू शकता। अगदी कुठेही मंदिरामध्ये जाऊन केळी तुम्ही दान करावी, त्याचे देखील आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते। या दिवशी आपण केळीचे झाड हे आवर्जून लावावे। जर तुमच्या घराजवळ मंदिर असेल तर मंदिराच्या परिसरामध्ये केळीचे झाड हे लावावे। ते केळीचे झाड जसे जसे वाढत जाते तसे तसे आपली आर्थिक टंचाई देखील दूर होते आणि आपल्याला कामामध्ये यश देखील मिळत जाते। मग तुम्हाला मंदिराच्या परिसरामध्ये केळीचे झाड लावणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी घराजवळ कुठेही केळीचे झाड या एकादशीच्या दिवशी लावू शकता। फक्त त्या केळीच्या झाडाची नित्यनियमाने पूजा करत चला आणि पाणी देखील घालत जा। तुम्हाला जिथे झाड लावणे शक्य असेल तिथे झाड लावा, फक्त आपल्या जवळच हे झाड लावावे, कारण की आपल्याला त्या झाडाची सेवा पण करता आली पाहिजे। मग तुम्ही जर फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर तुम्ही गॅलरीमध्ये हे केळीचे झाड लावले तरी पण चालेल। मग जेव्हा ते झाड मोठे होईल तेव्हा तुम्ही ते हे रोपटे एखाद्या ठिकाणी लावून द्या, त्याचे देखील तुम्हाला पुण्यफळ हे प्राप्त होईल। पण घरामध्ये केळीचे झाड हे पाहिजेच। जिथे केळीचे झाड असते तिथे भगवान विष्णूंचा आशीर्वाद असतो असे म्हणतात। मग तुम्हाला जर या एकादशीला केळीचे झाड लावणे शक्य नसेल तर तुम्ही पुढच्या एकादशीला किंवा एखाद्या एकादशीला तरी केळीचे झाड हे आवर्जून घरी आणावे आणि त्याची पूजा सेवा ही करावी। तसेच आपल्याला या दिवशी इच्छापूर्तीसाठी एक उपाय करायचा आहे, तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीपत्र लागणार आहे। मग तुम्ही तुळशीच्या खाली पडलेलं तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल। अगदी तुमच्याकडे एक तुळशीपत्र असले तरी पण चालेल किंवा 11 तुळशीपत्र असली तरी पण चालेल। तर आपल्याला तुळशीपत्र घेतल्यावरती ते पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। ते तुळशीपत्र आपल्या हातामध्ये ठेवायचे आहे। तुमच्याकडे जर 1000 तुळशीपत्र असतील तर 1000 तुळशीपत्र देखील घेऊ शकता। फक्त आपण तुळशीची पत्र हे तोडू नये। तुम्ही अगोदरच्या दिवशी तोडू शकता, पण एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने ही तोडू नये। तर आपण तुळशीपत्र घेतल्यावरती आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे। मग तुम्ही एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि ते भगवान विष्णूंसमोर ठेवायचं आहे। मग तुम्ही भगवान विष्णूंचं एक नाव घ्यायचं आहे, ओम विष्णवे नमः असे म्हणत म्हणत तुम्ही 1000 तुळशीपत्र देखील भगवान विष्णूंसमोर ठेवू शकता। किंवा जर तुमच्याकडे एकच तुळशीपत्र असेल तर तुम्ही एक तुळशीपत्र आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि विष्णू सहस्रनामावली पठण करायची आहे। जर तुम्हाला विष्णू सहस्रनामावली पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता। यूट्यूबवरती देखील तुम्ही विष्णू सहस्रनामावलीचा व्हिडिओ लावून देऊ शकता आणि ते तुळशीपत्र आपल्या हातामध्ये ठेवायचं आहे। विष्णू सहस्रनामावली पूर्ण झाल्यानंतर ते तुळशीपत्र आपण भगवान विष्णूंसमोर ठेवायचं आहे। ठेवल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे ती आपण भगवान विष्णूंना बोलायची आहे आणि तुमच्या सर्व अडीअडचणी देखील सांगायच्या आहे। बघा, तुमची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होईल। आणि ज्यांच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ देखील हे तुळशीचे पान ठेवले तरी पण चालेल, तरी पण तुमची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होईल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।